हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये झणझणीत मटनची रेसिपी। मटनचा मसाला म्हणजे वाटण तयार करण्यासाठी सुके खोबरे अशा पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे। पॅनमध्ये तेल टाकून सुके खोबरे टाकून त्याला लाल होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। नंतर फुटाणे आणि शेंगदाणे पण थोडं थोडं तेल टाकून आपल्याला 1 बाय 1 त्याला भाजून घ्यायचा आहे। नंतर बारीक कट केलेला कांदा पण अशाच पद्धतीने आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स आपण एकाच ताटामध्ये काढणार आहे। नंतर सर्व इन्ग्रेडियंट्स थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे। आपण हे वाटण 2 ते 3 हप्ते आरामात वेगवेगळ्या भाज्यांना वापरू शकतो। याला एअरटाइट कंटेनरमध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर आज आपण बघणार आहे झणझणीत मटनची रेसिपी। विशेष म्हणजे हे मटन माझे काका करणार आहे। त्यासाठी एका कुकरच्या मोठ्या म्हणजे बॉडीमध्येच आपण डायरेक्ट धुतलेलं मटन घेतलं, सोबतच त्यामध्ये मीठ, हळद, बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक कट केलेली पालक जी स्वच्छ धुवून कट करून घेतली होती, त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकले। सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। या बरं लक्ष ठेवा, आता आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, नंतर फोडणीच्या वेळी पण आपण मीठ टाकणार आहे, नाहीतर आपली भाजी खारट होऊ शकते। बघा, सोबतच आपण टाकलेलं आहे थोडंसं तेल। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्त मिक्स करून घेतलेले आहे। कुकरमध्ये 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे। पहिली शिट्टी आपल्याला फुल गॅसवर करायची आहे, उरलेल्या 6 शिट्ट्या आपल्याला मीडियम आचवर करायची आहे। त्यासाठी आता आपण मटणाचा वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी काय केले, एका प्लेटमध्ये आपण जो कांदा खोबऱ्याचा मसाला केला होता तो घेतला, सोबतच लसूण, तिखट, हळद, धनापूड, गरम मसाला, जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले, थोडं मीठ घेतलेलं आहे। आता हे वाटण आपण मिक्सरमधून पाणी टाकून मस्त मुलायम असं वाटून घेणार आहे। तोवर शिट्ट्या पण झाल्या होत्या आणि मटण छान शिजलं होतं। आता ते मटणाचे पीसेस आणि पाणी आपण वेगळं करणार आहे। बघा, ते चेक करून पाहिलं, छान शिजलं होतं। नंतर त्याच कुकरच्या बॉडीमध्ये पॉटमध्ये आपण थोडं तेल घेतलं, त्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकलं, त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं। आता त्यामध्ये टाकणार आहे मटणाचे पीसेस। बघा, आता त्याला पण छान मस्त म्हणजे शिजवून घेणार आहे। तेल सुटल्यानंतर जे आपण पाणी वेगळं काढलं होतं ते टाकणार आहे। सोबतच त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटला होता त्याला धुवून पण आपण त्यामध्ये ते पाणी टाकणार आहे। बघा, आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आणि त्याला छान मस्त उकळी येऊ द्यायची आहे। बघा, उकळी आल्यावर जेव्हा शिजून जाते तेव्हा त्याला छान तर्री सुटते। बघा, छान असं किती छान असं मटण झालेलं आहे। झणझणीत मटण तयार झालेलं आहे। माझे काका, माझी बहीण आणि माझी मुलगी त्यांनी मस्त सर्व केलं। भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर सर्व करायचं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।